एसटी महामंडळाने जानेवारीमध्ये रात्रीच्या गाड्यांच्या दरात 15% कपात केली आणि पाठोपाठ 2.54% वाढ करून प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड दिला आहे। यापूर्वीची भाडेवाढ गतवर्षी नोव्हेंबरमध्ये झाली होती। अल्पावधीतच महामंडळाने पुन्हा दरवाढ केली। महागाई वाढत असताना आता एसटीची पुन्हा भाडेवाढ झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत। डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने एसटी महामंडळ आर्थिक संकटात आहे। त्यामुळे प्रवासी भाड्यात वाढ केल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। पहिल्या 30 किलोमीटरसाठी प्रवास भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आली नसून त्यानंतरच्या 31 ते 54 किलोमीटरसाठी 1 रुपया, 55 ते 90 साठी 2 रुपये, 91 ते 150 किलोमीटरसाठी 3 रुपयांची वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले। शहर बस वाहतुकीच्या 6 किलोमीटरच्या प्रवासात कोणतीही भाडेवाढ केलेली नाही, मात्र 6 ते 20 किलोमीटरच्या प्रवास भाड्यात 1 रुपयाने वाढ झाली आहे। भाडेवाढीमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचा तिकीट दर 6 ते 15 रुपयांची वाढ होणार आहे। दरम्यान ऐन शिमगा उत्सवातच एसटीची भाडेवाढ झाल्याने कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। शिमगा उत्सवासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये लाखो चाकरमानी येतात। ही भाडेवाढ तुटपुंजी असल्याचे एसटीचे अधिकारी सांगत असले तरी त्याचा भुर्दंड प्रवाशांनाच सहन करावा लागणार आहे।